अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामींच्या कृपेने तुमची सर्व इच्छा स्वप्न काय असतील ते दूर हो, काय अडचणी असतील ते दूर हो, हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते. आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे बऱ्याच ताईंचं असं म्हणजे प्रश्न असं म्हणणं होतं की ताई आमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकूनच राहत नाही, लक्ष्मी स्थिर राहत नाही, आलेला जो पगार आहे महिन्याच्या अगोदरच संपतो, पगार टिकून राहत नाही. तर असं का होतं? बघा, आपल्या घरामध्ये जे ज्येष्ठ व्यक्ती म्हातारी माणसं असतात तर ती काय म्हणतात, जो आपल्या घरामध्ये करता धरता पुरुष असतो जो ज्येष्ठ, त्याला काय म्हणतात, त्याच्या हातामध्ये पैसाच टिकून राहत नाही, त्याच्या हातामध्ये लक्ष्मीच टिकत नाहीये, पैसा आला तर पैशाला अनेक वाटा फुटतात, बरोबर आहे का, असं म्हणतात. तर मग असं का होतं? त्याचं कारण म्हणजे जो तुम्हाला महिन्यातून पगार मिळतो, जो महिन्याला तुमचा पगार होतो, तो तुम्ही पगार घरामध्ये म्हणजे एक दिवस तुम्ही देवघरासमोर ठेवत नाही, बरोबर आहे का. ज्या दिवशी तुम्हाला महिन्याचा पगार झाला त्याच दिवशी तुम्ही येताच जेव्हा तुम्ही ऑफिसवर म्हणजे काही तुमच्या ड्युटीवरनं येतात तेव्हाच तुम्ही ज्याच्या कोणाचं काही असेल किंवा घरामध्ये काही सामान वगैरे आणायचं असं लगेच पगार झाला की आपल्याला कशी सवय असते, पगार झाला की लगेच लिस्ट करणं, हे नाही ते नाही, याचं द्यायचं त्याचं द्यायचं, असं बरोबर होतं. त्याच दिवशी तुम्ही तुमचा पगार जो आहे ते खर्च करतो. तर असं न करता जे तुमचा झालेल्या महिन्याला पगार आहे ते एक दिवस पूर्ण दिवसभर तुम्ही तुमच्या देवघरात स्वामी महाराजांच्या तसबिरीसमोर फोटोसमोर तुम्ही ठेवा. बघा, तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील, लक्ष्मी टिकून राहील, अनावश्यक खर्च आहे ते तुमचा टळेल. असं बऱ्याच त्यांचं म्हणणं येते की महिना संपण्याच्या अगोदर आमचा पगार जे आहे ते संपून जातो. मग आम्हाला खूप मोठी म्हणजे अडचण, खूप मोठी समस्या आमच्यासमोर निर्माण होते की आता पुढचे जे दिवस राहिले ते कसं धपायचं. बरेच जणांचं कसं असतं म्हणजे पगारावरच बऱ्याच जणांचं कुटुंब जे आहे ते म्हणजे आपल्या जे पतीच्या पगारावरच अवलंबून असतं. असं बऱ्याच ठिकाणी सिच्युएशन आहे, बरोबर आहे का. मग तो अनावश्यक खर्च कसा टाळा. परत काही जणांचं त्यांचं म्हणणं की ह्या महिन्यात हे अनावश्यक खर्च झाला, असं झालं तसं झालं, असं बऱ्याच जणांचं म्हणतं. तर ते का होतं? तुम्ही आलेली पगार लगेच खर्च करता. ती घरामध्ये देवासमोर, स्वामींसमोर किंवा आपल्या देवघरात जे काही देव असतील त्याच्यासमोर तुम्ही ठेवत नाही, म्हणून तुम्हाला जे आहे ते हे प्रॉब्लेम, ह्या अडचणी येतात. मग त्यासाठी काय करायचं? छोटासा उपाय आहे, प्रत्येक माझी माता भगिनी काही करू शकते आणि कराच. मी तर वैयक्तिक खूप अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही पण अनुभव घ्या. जी तुमच्या मिस्टरांची जी पगार झाली महिन्याला ती अगोदर आल्याबरोबर तुम्ही जी आपल्या घरची जी लक्ष्मी आहे, आता कोणी सपोज आपण कोणी पत्नीच्या हातात देतं, कोणी आपल्या जी लक्ष्मी मुलगी असेल मुलीच्या हातात देतो, कोणी आईच्या हातात देतो, बरोबर आहे का. जे तुम्ही ज्याच्या त्याच्या घरची वेगळी पद्धत आहे, ज्यांच्या कोणाच्या हातामध्ये देतो ती आपल्या घरची लक्ष्मी ही तिच्या हातामध्ये तुम्ही ती आलेली पगार द्यायची आणि आल्याबरोबर देवघरासमोर जी आहे जी पगार ती तुम्ही प्लेटमध्ये देवघरासमोर ठेवायची. तुम्हाला किती पगार भेटो, 1.5 लाख भेटो, 10,000 भेटो, जे काही तुम्हाला भेटत असेल ते ठेवायचं. ठेवल्याबरोबर स्वामी महाराजांच्या फोटोच्या समोर देवघरासमोर तुम्हाला ठेवायची, त्याची पूजा करायची, पंचोपचार गंध अक्षदा फूल दीप काय आहे ते ठेवायची, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि मग आता ह्याच्यावर सेवा करायची एक आपल्याला, बरोबर आहे. बऱ्याच जणांचं त्यांचं म्हणणं एवढी सेवा आम्हाला होत नाही. जेवढी तुमच्या छान झाली तेवढी तुम्ही शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करा. आपला उजवा हात जे आहे तो पैशांवर ठेवायचा, प्लेटमधल्या पैशांवर, आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या विशेष सेवा दिल्या जातात ती बरोबर तुम्ही सेवा करायची. आता लक्ष्मी प्राप्तीसाठी काय सेवा आहेत? श्री सूक्त आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे आणि विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, सरस्वती गायत्री मंत्र, ह्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत, त्या तुम्हाला घ्यायच्यात. पण आता श्री सूक्त 16 वेळेस जर तुम्हाला होत नसेल तर घेऊ नका, एकच वेळेस घ्या. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 16 वेळेस होत नसेल तर एकच वेळेस घ्या, पण घ्या. विष्णू गायत्री मंत्र घ्या, 108 वेळेस जर होत नसेल तर 11 किंवा 21 वेळेस घ्या. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 108 वेळेस होत नसेल 11 किंवा 21 वेळेस, जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही घ्या, पण ह्या सेवा घ्या. लक्ष्मीला सर्वात प्रिय काय? विष्णू आहेत, म्हणून ह्या विष्णूंच्या सेवा आहेत ते आपली जी लक्ष्मी आलेली आहे, जे पैसे आले त्याच्यावर आपला उजवा हात ठेवून तुम्ही ह्या सेवा घेऊ शकतात. झाल्या ह्या सेवा. त्यानंतर महाराजांना विनंती करायची हात जोडून की स्वामी समर्थ महाराज, आम्ही ही नोकरी करतो, जी तुमची अमुक नोकरी असेल ती नोकरी करतो, त्या नोकरीतून आम्हाला हा महिन्याचा पगार ही लक्ष्मी आम्हाला भेटलेली आहे, तर ह्या लक्ष्मी आम्हाला योग्य ठिकाणी खर्च व्हावी, अनावश्यक खर्च आहे ते आमचा टाळावा, ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी पैसे खर्च व्हावेत अशी महाराजांना विनंती करायची. त्यानंतर यातून सर्व काही खर्च सगळं काही करून आमच्या संसारासाठी किंवा जे मुलाबाळासाठी आपण सेविंग म्हणून करून ठेवतात ना, तर ती सेविंग थोडीशी बचतही यातून पैसे व्हावेत अशी स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची.
हात जोडायचे, मुजरा करायचा आणि ती जी लक्ष्मी, ती जे पैसे आहेत ते एका डब्यामध्ये रात्रभर देवघरासमोर आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर ठेवायचे. बघा, हा उपाय करून नक्कीच तुम्हाला खूप छान अनुभव येईल. मी स्वतः वैयक्तिक तर घेतलेलाच आहे, पण तुम्ही पण हा अनुभव घ्या. महाराजांना विनंती करा. आता अनावश्यक खर्च म्हणजे काय, आपण काय कसं म्हणतो, काही जर आपल्याला कोणाचे जर पैसे द्यायचे, जर असंच आपल्याला देणं पाणी, तर आपण काय म्हणतो, नाही मागच्या महिन्यात असा आम्हाला दवाखान्याचा खर्च झाला आणि पुढच्या महिन्यात देऊ, बरोबर आहे. मग हे पैसे तुम्ही रात्रभर महाराजांच्या समोर ठेवले तर जो हा अनावश्यक जो खर्च आहे दवाखान्याचा असेल, अजून काही असेल, तर ते तुमचा खर्च होणार नाही, ते टाळल्या जाईल. महाराज ते टाळल्या जातील. तुमचे सगळा खर्च करून जी सेविंग, भले एखाद्या महिन्यात 500 रुपये होतील, 1000च होतील, तर थोडी फार कमीनं महाराज बरोबर बचत करतील. तुमचे जे मुलाबाळासाठी आपण करतो सेविंग, ती थोडीफार का होईना, पण तुमची सेविंग जी होईल ती होणार. शेवटी करता करविती तूच एक स्वामीनाथा, म्हणजे करता करविता तूच स्वामी राय आहेस, तूच करणार आहे सगळं आणि बरोबरच होते. त्यानंतर दुसरी जर सेवा जर कुठली, जर हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा सर्वांनी. तुमच्या घरामध्ये नक्कीच पैसा जे आहे ते टिकून राहील, लक्ष्मी स्थिर राहील, घरात अन्नधान्याची कमतरता भासणार नाही, पैसे सेविंग होतील, पैसा अनावश्यक म्हणजे पैशाला वाटा जास्त फुटणार नाही. तर ज्या ठिकाणी खर्च व्हायचा त्याच ठिकाणी तुमचा पैसा खर्च होईल, त्यातून तुमची सेविंग ही होणार. हा नक्कीच तुम्ही जे आहे ते उपाय करून बघा. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे परत दुसरी सेवा म्हणजे जी घरची लक्ष्मी आहे आपल्या, तुमची आई असेल, पत्नी असेल, मुलगी असेल, तिचा आदर करा. तिला काय हवे काय नाही ते बघा, जे हवे ते म्हणजे द्या तुम्ही. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्या लक्ष्मीचं जे आहे ते तीच लक्ष्मी आहे आपली, बरोबर आहे का. तिचीही तुम्ही आदर करा. आदर तिथे काय असेल तर ते करा. बरोबर तुमच्या हातामध्ये जे ज्येष्ठ व्यक्ती पुरुष मंडळी त्यांच्याबरोबर हातामध्ये लक्ष्मी आहे ते टिकून राहील, पैसा जास्त येईल, टिकल येईल. बघा, ही तुम्ही सेवा नक्कीच करून बघा. साधी सोपी आहे, पण बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की नाही अर्धी जी बघायचं अर्धा खर्च झाला, अर्धाच ठेवला आम्ही देवासमोर, असं न करता एक दिवस थांबवायचं. कितीही तुम्हाला काही कोणाचं द्यायचं असेल, काही घरात आणायचं असेल, एक दिवस थांबायचं. एवढाभर एक महिनाभर तुम्ही काढताना मग एक दिवसच काढायचं, नाही द्यायचं. पूर्ण जेवढी पगार राहिली तेवढी तुमच्या देवासमोर ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते तुम्ही खर्च करायची. बघा, हा उपाय नक्कीच करून बघा. स्वतः तुम्ही अनुभव घ्याल. छानपैकी तुम्हाला अनुभव स्वामी समर्थ महाराज देतील आणि छानपैकी तुमची महिन्याच्या पगारातून थोडीफार तुमच्या संसारासाठी, मुलाबाळाच्या शिक्षणासाठी काय काय असेल ती बचत होईल. स्वामी महाराजांच्या आशीर्वादातून बचतही करतील तुम्ही. ही सेवा तुम्ही नक्कीच करून बघा. झालेली सेवा ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ महाराज.